नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एप्रिल महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 16वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23 एप्रिल। 23 एप्रिल हा दिवस वाचन, प्रकाशन व कॉपीराईट या संबंधित जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 1995 या वर्षापासून युनेस्को मार्फत दरवर्षी जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। यालाच जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिवस असंही म्हटलं जातं। आणि या वर्षीच्या जागतिक पुस्तक दिवसाची थीम आहे शेअर अ स्टोरी। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात नुकत्याच झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर तेथे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीलंका। श्रीलंका या देशामध्ये नुकताच बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि त्या बॉम्बस्फोटामध्ये जवळपास 500 लोक मृत्युमुखी पडले असून 500 लोक जखमीही झालेले आहेत। यामध्ये 10 ते 12 भारतीय लोकांचाही समावेश आहे। आणि या बॉम्बस्फोटानंतर तेथील राष्ट्रपतींनी श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली आहे। सोबतच 23 एप्रिल हा दिवस श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय शोक दिवस म्हणूनही पाळण्यात आलेला आहे। श्रीलंका मॅपमध्ये बघा, हे आहे श्रीलंका। श्रीलंकेची राजधानी आहे श्री जयवर्धनपुरा कोट्टे, ही आहे प्रशासकीय राजधानी, आणि कोलंबो ही आहे आर्थिक राजधानी। श्रीलंकेचे सध्याचे राष्ट्रपती आहेत मैत्रीपाला सिरिसेना, आणि श्रीलंकेचे सध्याचे प्राईम मिनिस्टर आहेत रनिल विक्रमसिंघे, आणि श्रीलंकेचं चलन आहे श्रीलंकन रुपया। नेक्स्ट, 1926 हा हेल्पलाईन क्रमांक खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वन संरक्षण व वन संवर्धन। हा जो 1926 हा हेल्पलाईन क्रमांक आहे, हा महाराष्ट्राच्या वन विभागाने सुरू केलेला हेल्पलाईन क्रमांक असून हा वृक्षारोपण, वनसंवर्धन, वन्य प्राण्यांची अवैध शिकार, अतिक्रमण, वनवा आदी मुद्द्यांवर नागरिक व वन विभाग यांच्यामध्ये थेट संपर्क प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हेल्पलाईन क्रमांक असून यालाच हॅलो फॉरेस्ट 1926 हॅलो फॉरेस्ट 1926 असंही म्हटलं जातं। आणि हा आहे वनसंरक्षण व वनसंवर्धन याशी संबंधित। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2019 ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वुहान। वुहान हे चीनमधलं शहर असून या शहरामध्ये 23 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान ही आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2019 ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। वुहान आहे चीनमध्ये, मॅपमध्ये बघा, हा आहे चीन। चीनची राजधानी आहे बीजिंग। चीनचे सध्याचे राष्ट्रपती आहेत जी जिनपिंग, आणि चीनचं चलन आहे रेनमिनबी। 23वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2019 ही स्पर्धा नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात संपन्न झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कतार। 23वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2019 ही स्पर्धा नुकतीच कतार या देशातील दोहा या शहरामध्ये संपन्न झालेली आहे। ही स्पर्धा 21 एप्रिल ते 24 एप्रिल 2019 या कालावधीमध्ये संपन्न झाली असून या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 10 पदक जिंकलेली आहेत। त्या 10 पैकी 2 गोल्ड मेडल, 3 सिल्वर मेडल तर 5 ब्रॉन्झ मेडल भारताने जिंकलेले आहेत। ही स्पर्धा कतारमध्ये झालेली आहे, मॅपमध्ये बघा, हा आहे कतार। कतारची राजधानी आहे दोहा। कतारच्या सध्याचे प्राईम मिनिस्टर आहेत अब्दुल्ला बिन नसीर, आणि कतारची करन्सी आहे रियाल। नेक्स्ट, संतोष ट्रॉफी ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फुटबॉल। संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित स्पर्धा असून हिलाच राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा या नावानेही ओळखलं जातं। ही नुकतीच 8 ते 21 एप्रिल 2019 या कालावधीमध्ये पंजाबमध्ये संपन्न झालेली आहे। आणि यावर्षीची संतोष ट्रॉफी ही स्पर्धा सर्व्हिसेस या संघाने पंजाब या संघाला नमून जिंकलेली आहे। पुढचा प्रश्न, 2019 मध्ये होणारे G20 समूहाचे शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जपान। 2019 मध्ये होणारं G20 समूहाचं शिखर संमेलन 28 ते 29 जून 2019 या कालावधीमध्ये जपानमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। यापूर्वीही आपण या संबंधित अजून एक प्रश्न पाहिला होता, त्यामध्ये 2020चं G20चं शिखर संमेलन कोठे होणार आहे ते आपण पाहिलं होतं। तर 2020चं होणार आहे सौदी अरबमध्ये, आणि आता 2019 जे आहे ते जपानमध्ये होणार आहे 28 व 29 जून 2019 या कालावधीमध्ये। जपान मॅपमध्ये बघा, हा आहे जपान। जपानची राजधानी आहे टोकियो। जपानचे सध्याचे प्राईम मिनिस्टर आहेत शिंजो अबे, आणि जपानची करन्सी आहे एन।
पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 एप्रिल. 24 एप्रिल हा दिवस 2010 या वर्षापासून दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कारण आहे 73वी घटनादुरुस्ती. 73वी घटनादुरुस्ती पंचायत राज व्यवस्थेसंबंधित असून ही घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 या दिवशी लागू झाली होती. त्यामुळे 24 एप्रिल हा दिवस 2010 या वर्षापासून दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणाची नुकतीच 2019च्या स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपच्या सदिच्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिताली राज. मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट टीमचे सदस्य असून हिची नुकतीच 2019च्या स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपच्या सदिच्छा दूतपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? प्रश्न पुन्हा एकदा, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन आहेत 77, 100, 140 आणि 180. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.